चिपळूणकरांची तहान भागवणारी चिपळूणची जनवाहिनी वाशिष्ठी नदी प्रदूषित असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला। या अहवालामुळे चिपळूण शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्कर्षानुसार नॅशनल वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग प्रोग्राम अंतर्गत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये वाशिष्ठी नदीचाही समावेश आहे। औद्योगिक सांडपाणी आणि शहरातील सांडपाण्यामुळे प्रदूषण वाढल्याची शक्यता या अहवालातून वर्तवण्यात आली आहे। या सांडपाण्यामुळे नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेत गंभीर बिघाड झाल्याचंही आता समोर येत आहे। असाच अहवाल काही वर्षांपूर्वी प्राप्त झाला होता, मात्र नगरपालिका प्रशासन अथवा जिल्हा प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। आता तर केंद्रीय प्रदूषण मंडळाने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये वाशिष्ठी नदीचा समावेश आहे। आता तरी वॉटर प्युरिफिकेशन प्लॅन्टची चिपळूणात असलेली गरज प्रशासनाला कधी कळणार आणि प्रशासन चिपळूणकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने कार्यवाही कधी करणार हा गंभीर प्रश्न आहे। असं आहे की चिपळूणमधून प्रमुख वाहणारी नदी आणि चिपळूण शहर आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी देणारी नदी ही वाशिष्ठी नदी म्हणून तिच्याकडे बघितलं जातं। मी आज सकाळीच वाचलं आणि माहिती देखील मला मिळाली की सेंट्रल गव्हर्नमेंटचं MPCB बोर्ड असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं MPCB बोर्ड असेल, या बोर्डामार्फत काही चिपळूण शहरामध्ये पाण्याचे नमुने घेण्यात आले, तिथं काही पाहणी करण्यात आली, चौकशी करण्यात आली आणि त्या पाण्याचे नमुने अतिशय धक्कादायक आपल्या सर्वांच्या समोर आलेले आहेत की ज्या काही प्रमुख नद्या या राज्यातल्या प्रदूषित आहेत त्याच्यामध्ये या चिपळूणच्या वाशिष्ठी नदीचं नाव येणं ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे। आणि म्हणून त्या संदर्भामध्ये MPCBनं चिपळूण नगरपालिकेला एक पत्र दिलं आहे आणि तात्काळ तुम्ही STP प्लॅन्ट म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र तुम्ही तात्काळ उभं करा अशा पद्धतीचं पत्र त्यांनी दिलं आहे। अशा प्रकारची पत्र यापूर्वी देखील याच खात्याने दिली होती अशी माझी माहिती आहे। आणि जर याच्यावर नगरपालिकेनं तात्काळ काही उपाययोजना केली नाही किंवा तात्काळ याची दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये खूप गंभीर अशा समस्येला इथल्या नागरिकांना सामोरं जावं लागेल आणि त्याचे फार मोठे दुष्परिणाम हे इथल्या नागरिकांच्या एकंदरीत आरोग्यावर होतील, जीवनमानावर होतील। आणि म्हणून नगरपालिकेनं कुठल्याही प्रकारची कारणं, मला जी माहिती मिळाली ती नगरपालिका सांगते की अशा पद्धतीचं प्लॅन्ट उभं करण्याकरता म्हणून जे लागणारं भांडवल आहे, लागणारे पैसे आहेत त्याची आमच्याकडे तयारी नाही। परंतु त्याची तयारी नाही असं म्हणून आपली जबाबदारी आपल्याला झटकता येणार नाही, कारण हा शेवटी इथल्या नागरिकांच्या जीविताशी खेळ होऊ शकतो। आणि म्हणून या विषयाकडे नगरपालिकेनं गंभीरपणे पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।